ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राजेशजी गोवर्धन मोरे साहेबांचं आगमन होणार आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा प्लीज. राजेश मोरे साहेबांचं काही क्षणात आगमन होणार आहे. सर्वांचे लाडके नवनिर्वाचित दमदार आमदार राजेशजी मोरे साहेबांचं आम्ही नगरसेवक चषकमध्ये सहर्ष स्वागत करतोय. 6 बॉलमध्ये 6 करायचे आहेत. बघायचे मान शिवदास आलेत. शिवदास गायकरचा वापर करण्यात आले. अशा मॅचेस शिवदास टर्न करतात बऱ्याच वेळा. बघायचं एखाद्या याही मॅचची नोंद होईल का. मात्र समोर गौरीपाडा संघ आणि जमेची बाजू काय तर मयूर मात्रे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव इथे मिळाले. मयुरेश काय करतायत. शिवदास काय करायला शेवटच्या षटकामध्ये 5 बॉलमध्ये आता 5 करायचे आहेत. 4 चालतायत विकेटच्या आधारावरती. गौरीपाडा टीमला मात्र बनवावे लागतील 4. बऱ्याच वेळा आपण पाहिलं रवी मात्रे हेबर मात्रे बाद झाल्यानंतर सागर बाद झाल्यानंतर थोडंसं सगळं अडखळत खेळतो. मात्र सतीशदादा पाडी स्मृती चषकमध्ये बंटी शेळकेने 2 षटकार मारत ती मॅच जिंकली होती गावदेवी सोनारपाड्याच्या विरोधात. प्रत्येक खेळाडूला योगदान द्यावं लागतं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. एका दोघांवरती तुम्ही सर्वच मॅचेस जिंकू शकत नाही. 1-2 मॅचेस जिंकू शकता. ज्यावेळी 11 खेळाडू एकत्र येतील त्यावेळी स्पर्धा जिंकण्याची शक्यता असते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पाच बॉलमध्ये 4 करायचे. 3 जरी केल्या तरी सामना जिंकेल कारण की व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. चला सामना सुरू करायचे. व्हाईट बॉल घोषित केलाय. शिवदास बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मात्र ते जबरदस्त झेल. असं वाटलं तर षटकार जाईल कुणाल सर, मात्र क्षेत्ररक्षक मानसचं कौतुक करेल. चांगला झेल टिपलाय. शेळके आले बॅटिंग करण्यासाठी. 4 बॉलमध्ये 4 धावा अजूनही करायच्या. 3 जरी केल्या तरी सामना जिंकेल गौरीपाडा. मात्र 3 करावे लागतील. कधी मगाशीच उल्लेख केला होता की परी 11 जगदंबा वाकळम 20 संघ, त्यामुळे तो सहजा मॅच सोडणार नाहीये शेवटपर्यंत. बघा 44 धावा जरी बनवल्या असतील 43, मात्र मॅच सोडायला तयार नाहीये परी 11 जगदंबा वाकलन बी. 4 बॉलमध्ये 4 करायचे आहेत. 3 जरी केल्या तरी सामना जिंकू शकतो. नवीन फलंदाज आलेत. ही जमेची बाजू आणि बघा शिवदास गायकर नवीन फलंदाला शांत ठेवण्याचं काम करेल का. थोड्याच वेळात आपल्या कल्याण ग्रामीण जेल नवनिर्वाचित आमदार राजेशजी मोरे साहेबांचे ते आगमन होणार आहे. नगरसेवक चषक 2025 मध्ये आम्ही त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. शिवदास गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. सोमनाथ गायकर आहे त्यामुळे चूक होणार नाहीये. मॅच ऑन. प्रकारचे 3 धावा अजूनही चालतील विकेटच्या आधारावरती. पहिल्या इनिंग मध्ये 9 विकेट गेलेत. दुसऱ्या इनिंग मध्ये 5 विकेट गेले. तर नागेश स्वतः कॅप्टन आलेत मैदानाच्या आतमध्ये. मयूरला स्ट्राईक मिळत नाहीये. मयूर मात्र जर 9 सेकंडला राहिले तर नक्कीच कदाचित त्या मॅचचं चित्रही वेगळं पाहायला मिळू शकतं. कारण की मयूर चांगला बॅट्समन आहे. ज्या सतीशदादा पाडी स्मृती चषकमध्ये आपण मॅच पाहिली होती. जय बागेश्वर, रिची मात्र प्रतिष्ठान देसाई, लकी मयंक 11 पुढे तो गौरीपाडा
आणि ती मॅच टाय झाली होती. 1 बॉल 3ची गरज असताना रितेश मात्रेच्या शेवटच्या बॉलवरती 2 धावा धावून घेतल्या. शिवदास 3 बॉल 4. काय केले मयूरला स्ट्राईक हवी. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मग फलंदाज रनआउट होतील. 3 बॉलमध्ये आता 3 करायचे आहेत, 2 चालतील. अशा परिस्थितीत व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो आणि यष्टीरक्षक निकेतने बॉल हातामध्ये ठेवला. स्ट्राईक रोटेट. नागेश 0 वरती बाद. तीन बॉलमध्ये 3 करायचे, 2 जरी केल्या तरी सामना जिंकेल विकेटच्या आधारावरती. काय मॅच रंगली बघा. 44 धावा किती अवघड वाटू लागल्यात गौरीपाडा टीमला. रवी, हेमंत, सागर हे फलंदाज बाद झाल्यानंतर बऱ्याच वेळा चित्र तुम्हाला पाहायला मिळतं गौरीपाडा टीमच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा रवी बाद होतात, हेमंत बाद होतात, सागर बाद होतात, बंटी बाद झालेत. केतन मात्रेने 1 चौकार मारला होता, तोही बाद झाला. 3 बॉलमध्ये 3. मयूरकडे स्ट्राईक आहे. ही जमेची बाजू आहे गौरीपाडा टीमसाठी, कारण 3 बॉलमध्ये मयूरला माहिती आहे 2च करायचे आहेत. ज्यावेळी 1 बॉल 3ची गरज असताना त्याने 2 ने विजयी होता. सतीश दादा पाटील स्मृती चषकमध्ये 2च धावा त्याने धावून घेतल्या. शिवदास चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय, वेगवान बॉल पाहायला मिळतोय. मॅच संपली नाहीये. 2 बॉलमध्ये आता 3 करायचे आहेत, 2 कंपल्सरी करायचे आहेत. 2 जरी केल्या तरी सामना जिंकेल. लिगली 3 धावांची गरज आहे. 2 बॉलमध्ये विकेट जास्त गेलेत. कुणाल सर सांगतायत पहिल्या इनिंगमध्ये 9 विकेट गेलेत. आता काय मॅच रंगले. परी 11 जगदंब वाकलन बी संघ वाघासारखा लढतो या मॅच मध्ये. मॅच सोडली नाहीये. मास्टर माइंड खेळाडू आहेत सोमनाथ, त्यामुळे सहजा ते मॅच सोडणार नाहीये. 2 बॉल 3, 2 जरी केल्या तरी सामना जिंकेल. काय जबरदस्त रंगतदार मॅच नगरसेवक चषक 2025 मधली. क्षेत्ररक्षक झेल खाली, फलंदाज बाद. मॅच शेवटच्या बॉलवरती. तर 9 सेकंडचे बॅट्समॅन कुठे चाललेत. 1 बॉल बाकी आहे. त्यांना असं वाटलं कदाचित शेवटचा बॉल आहे. 1 बॉल आता 3 करायचे आहेत, 2 चालतायत. काय मॅच रंगली बघा. 44 धावांचा पाठलाग करत असताना मॅच शेवटच्या बॉलवरती. अनिकेत आलेत. मयूरची विकेट. नागेश रनआउट. काय पलटवार केलाय आणि यासाठी वाकलन संघ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच त्यांची दहशत राहिलेली आहे. मॅच शेवटपर्यंत ते सोडत नाही. आता 1 बॉल 3 करायचे आहेत, 2 जरी झाल्या तरी विकेटच्या आधारावरती गौरीपाडा संघ जिंकेमध्ये 2 धावा कराव्या लागतील. अनिकेत आलेत बॅटिंग करण्यासाठी. शिवदासने 1 वाईट टाकला, मात्र त्यानंतर शिवदासने काय कमबॅक केलाय. पलटवार. 1 बॉल 3, 2 जरी केल्या तरी सामना जिंकेल विकेटच्या आधारावरती. बऱ्याच ठिकाणी कंपल्सरी चेसिंग असतं, काही ठिकाणी बॉल आउट, काही ठिकाणी सुपर ओव्हर. म्हणजे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आहे, त्यामुळे 1 बॉलमध्ये 3 करायच्या, 2 जरी केल्या तरी गौरीपाडा संघ सामना जिंकेल. बघा काय गोलंदाजी केली आहे. जबरदस्त मॅच. शेवटच्या बॉलसाठी टाळ्याने स्वागत करूया आपण. 1 बॉल 3, 2 चालतायत. गुरदासने कॉल दिलाय आणि झेल टिपलाय आणि हा सामनाही जिंकलाय. परी 11 जगदंब वाकलन बी संघाने. जबरदस्त गुरदास गायकरने काय झेल टिपलाय. झेल थोडासा कठीण होता आणि सामना गमावा लागलाय तो गौरीपाडा टीमला. 44 धावा चेस झाल्या नाहीयेत. शिवदास गायकरला बघा विकास मडवी यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. त्याच्याच भावाने झेल टिपलाय. बघा काय गोलंदाजी केली आहे. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ यासाठी आम्ही मानला जातो. जो संघाने 43 धावा केल्या होत्या, 9 विकेट गेल्या होत्या. 31 वरती 9 विकेट गेल्या होत्या. आता साईने जे 2 षटकार मारले, त्यामुळे देसाई विरुद्ध वाकलन बी. नुकतंच शिवसेना विभाग प्रमुख बेतवडे आदरणीय सदाशिव पाटील साहेब यांच्याकडे